तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। रायगडच्या कारावी गावाबाहेर महामार्गावर गॅस वितरण, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलेंडरचे वितरण, नागरिकांची गॅस घेण्यासाठी महामार्गावर गर्दी, वाढत्या गर्दीमुळे अपघाताचा धोका, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। मिरज शहरातील 3 एलपीजी गॅस पंप बंद, गॅसचा तुटवडा असल्यामुळे पंप बंद करण्याची वेळ, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ, तर रिक्षा संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा। लातूर जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा कायम, बुकिंग करून 15 दिवसानंतर देखील सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांच्या गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक हैराण। अमरावतीच्या चांदूर बाजारमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा, गॅस मिळवण्यासाठी नागरिक उन्हामध्ये उभे। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी, तासनतास लांब रांगेमध्ये उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक संतप्त। नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड, जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप बंद असल्याची परिस्थिती। शहादा तहसीलदाराकडून दुचाकी वाहनाला 1 लिटर पेट्रोल, 4 चाकी वाहनाला 5 लिटर पेट्रोल डिझेल आणि मोठ्या वाहनांना 30 लिटर डिझेल देण्यात येणार असल्याचा निर्णय। धुळे जिल्ह्यामध्ये एलपीजी अभावी पर्यायी इंधन म्हणून रास्त भाव दुकानातून केरोसिन वितरणाचा निर्णय, जिल्ह्याला 72 किलो लिटर केरोसिन मंजूर, सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांची माहिती। गोंदिया जिल्ह्याच्या पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरली, काही दिवसांपूर्वी अफवेमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली होती। पेट्रोल पंपावरील गर्दी पूर्णपणे कमी झाली असून काही पेट्रोल पंपांवर शुकशुकाट। उल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट, पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ, दुचाकीमधून पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। चारकोपमधील एचपी गॅस एजन्सीच्या कार्यालयाची लोकांनी तोडफोड केली, गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे लोक संतप्त, गॅस एजन्सीचे लोक आणि तोडफोड करणारे चारकोप पोलीस ठाण्यामध्ये जमले। रत्नागिरीमध्ये कृषी साहित्याच्या किमतीत वाढ, कृषी साहित्याच्या किमती 25 ते 30% महागल्या, किमती वाढल्यानं कोकणातील सामान्य शेतकरी चिंतेत। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावरही युद्धाचा परिणाम जाणवण्यास सुरुवात, लॅपटॉप कॉम्प्युटरसह विविध वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या, कॉम्प्युटर लॅपटॉपसाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाची हजेरी, भोर तालुक्यामधील वडगाव डाळ गावामध्ये मंदिरासमोर बांधलेला मंडप गारांच्या वजनानं कोसळला, मंदिर परिसरात गारांचा खच। पुण्याच्या उत्तर भागामधील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर परिसरात गारांचा पाऊस, अचानक पडलेल्या गारांमुळे शेतकरी अडचणीत, उभी पिकं वादळी वाऱ्यामुळे आडवी होण्याचा धोका। पुण्यातील बाणेर परिसरात जोरदार पाऊस, पुढील 2 दिवस हवामान खात्याच्या वतीनं अवकाळी पावसाचा इशारा, अचानक आलेल्या पावसानं वाहन चालकांचे हाल। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या उतरवली गावाच्या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह गारांच्या पावसाची हजेरी, पावसामुळे रस्त्यावर गारांचा सडा, शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक भिजल्यानं शेतातील पिकांचं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ गावामध्ये आणि परिसरामध्ये जोरदार गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती। सिन्नर तालुक्यामधल्या नायगाव, जायगाव आणि देशवंडी परिसराला जोरदार वारा आणि गारांच्या पावसानं झोडपलं, अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल, पिकांचं अतोनात नुकसान, काढणीला आलेला आणि शेतामध्ये उभा असलेला कांदा गारांच्या माऱ्यामुळे मातीमोल। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, मिरगाव, पाथरे, वावी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, अवकाळी पावसानं पीक आणि फळबागांचं नुकसान। वाशिम जिल्ह्यामधील रिसोड शहरासह तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात, पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचं नुकसान होण्याची भीती। जालना जिल्ह्यामध्ये 2 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता, काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 48 तास ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी संकटात, शेती पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती।
नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा तडाखा, काढणीला आलेला कांदा भुईसपाट, वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभी पिकं आडवी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदियामध्ये लहरी हवामानाचा आंबा पिकाला फटका, तापमानातील चढ उतारानं आंबा बागांना धोका, कच्चे आंबे गळून लागले, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद, अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर पोहोचला, उष्णता वाढल्यानं नागरिक हैराण. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे निर्देश, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये उन्हाळा सुरू होताच लिंबूच्या मागणीमध्ये वाढ, वाढत्या उष्णतेमुळे बाजारामध्ये लिंबाला चांगला भाव, तर पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता. कृषी मंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कोंडी, वाशिम बाजार समिती 16 दिवसांसाठी बंद, पणनच्या आदेशाला केराची टोपली. कोकणातील आंबा बागायतदारांना सरकारनं जाहीर केलेली 22,000ची मदत अपुरी, एका झाडाला अवघ्या 220 रुपयांची मदत मिळत असल्यानं शेतकरी नाराज, हेक्टरी 5 लाखांच्या खर्चासमोर ही तरतूद तोकडी असल्याचा शेतकऱ्यांचा संताप. मालेगावमध्ये वाढत्या उन्हाचा कांद्याला फटका, कांदापात करपू लागल्यानं उत्पादनावर परिणामाची शक्यता, तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चालू वर्षी कांद्याच्या लागवडीमध्ये वाढ. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या टंचाईग्रस्त 17 गावातील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकच्या येवला शहरातील पालखेड कालव्याच्या चारीला पाणी गळती, विंचूर रोडवरील मित्रविहार कॉलनी परिसरामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी, प्रशासनावर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त. भुसावळमध्ये तलाव आणि नदीमध्ये राख मिश्रित पाणी सोडल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात, 4 ते 5 दिवसांपासून राख मिश्रित पाणी सोडल्याचे नागरिकांचा आरोप. पाण्याचा रंग बदलला असून पाण्याला विचित्र वास येत असल्याच्या तक्रारी वाढल्या. धुळ्यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरणाला सुरुवात, पालकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याचं जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचं आवाहन. शिवभोजन केंद्रांना शासनाचा मोठा दिलासा, सरकारकडून 15 मार्चपर्यंतचं अनुदान मंजूर, 52 केंद्रांवरून जिल्ह्यामध्ये सेवा सुरूच, 8.5 महिन्यांसाठी थकबाकीचे 4 कोटी रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या ऑटो रिक्षा चालकांची मुजोरी, मनपाच्या बस आणि इतर प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अडवण्याचा प्रयत्न, LPG मिळत नसल्यानं ऑटो चालक संपावर. मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, पालिका निवडणुकीच्या वेळेला मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी भेट घेतली. सरवदेंच्या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी अमित ठाकरेंनी घेतली आहे. भगवान महावीर जयंतीनिमित्त मनमाडमध्ये बाईक रॅली, जैन समाज बांधवांकडून बाईक रॅलीचं आयोजन, बाईक रॅलीमध्ये जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचे थकीत अनुदान आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ जमा करण्याची मागणी. कोल्हापुरात ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक, प्रतिसेसह पंचक्रोशीमधील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, दसरा चौकातून मुकमोर्चाला सुरुवात, हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी, मंदिरातील मारहाणीचा सजीव देखावा देखील सादर केला. अकोला महापालिकेनं पत्रकारांना महासभेला प्रवेश नाकारल्यानं पत्रकारांचं आंदोलन, महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पत्रकारांची घोषणाबाजी, पत्रकारांना अडवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. लातूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवड प्रक्रियेमध्ये काँग्रेसची ऐनवेळी माघार, 4ही सभापतींची निवड बिनविरोध. लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सदस्य संख्या जास्त, मात्र भाजप आणि राष्ट्रवादीनं मिळून सत्ता स्थापन केली. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत वाशिम तालुक्यामधील धनंजय गोरेंचा विजय, रिसोडमधून शोभा झनक यांचा विजय. पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, BJ मेडिकल कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचं भर पावसात आंदोलन, शिक्षकांकडून जातीवाचक बोललं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. घरकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत कचरा कुंडी आणि शेड बांधलंच नसल्याचं आलं समोर, काम न करताच लाखो रुपयांची बिलं काढली. बुलडाण्यामधील उदयनगर ग्रामपंचायतीमधील घोटाळा समोर, सरपंच सचिवांवर कारवाईची मागणी. चंद्रपुरात 6 वर्षाच्या चिमुकल्यानं गिळले लोहचुंबक, डॉक्टरांनी विना शस्त्रक्रिया दुर्बीणद्वारे लोहचुंबक बाहेर काढलं, केवळ 2 मिनिटाच्या आत लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.